नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हवामान अंदाज या YouTube चॅनलवरती। तर मित्रांनो, आपल्याला आज राज्यातील पावसाचा जोर आपल्याला भयंकर मोठ्या प्रमाणात आपल्याला वाढताना पाहायला मिळेल। आज येत्या काही तासांमध्येच आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रात आपल्याला पुन्हा एकदा मोठ्या पावसाला आपल्याला सुरुवात होताना पाहायला मिळत आहे। तर जाणून घेऊयात याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती। आज रात्रीपर्यंत आपल्याला राज्यातील नेमकं कोणत्या जिल्ह्यांमध्ये, गावामध्ये, तालुक्यामध्ये कशा प्रकारचा पाऊस होणार आहे, कोणत्या भागांमध्ये ढगाळ वातावरण राहणार, तर कोणत्या भागात हलका पाऊस राहणार। तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला काय सबस्क्राइब करत नाहीत, त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओला देखील एक लाईक नक्कीच करून घ्या। तसेच तुमच्या भागांमध्ये वातावरण कसं आहे ते देखील आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा। तर मित्रांनो, आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय, आपल्याला संपूर्ण मराठवाड्यात आपल्याला आज दुपारनंतर तसेच आज रात्रीपर्यंत आपल्याला मोठ्या पावसाला आपल्याला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळेल। यामध्ये आपल्याला छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, नांदेड तसेच बीड, लातूर, धाराशिव या सर्वच भागांमध्ये आपल्याला दुपारनंतर रात्रीपर्यंत आपल्याला मोठ्या पावसाला सुरुवात होईल। वातावरणात आपल्याला मोठा बदल पाहायला मिळतोय। मित्रांनो, आज होणाऱ्या पावसामध्ये आपल्याला वादळी वाऱ्याचं प्रमाण काहीसं जास्त आपल्याला पाहायला मिळतंय। तसेच आपल्याला या जिल्ह्यांचा उल्लेख केला म्हणजे या गावांमध्ये आपल्याला गावांचा व तालुक्यांचा समावेश देखील झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। तसेच आपल्याला मध्य महाराष्ट्रातील आपल्याला पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरच्या भागांमध्ये आपल्याला आज रात्रीपर्यंत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला झालेला पाहायला मिळेल। तर अहिल्यानगर तसेच सोलापूरच्या परिसरामध्ये आपल्याला तुरळक भागांमध्ये आपल्याला हलक्या सरींची शक्यता आपल्याला आज रात्रीपर्यंत पाहायला मिळत आहे। कोकण पट्टीमध्ये मात्र आपल्याला सर्वत्र पाऊस आपल्याला आज रात्री तसेच उद्या देखील आपल्याला जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। यामध्ये आपल्याला मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई, विरार आणि तसेच आपल्याला कोकणाच्या इतरही आसपासच्या परिसरात आपल्याला मोठा विजांच्या कडकडाटासह आपल्याला ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस आपल्याला आज आणि उद्या 2 दिवस आपल्याला पाहायला मिळतोय। आपल्याला उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड आणि तसेच आपल्याला खानदेशच्या इतरही आसपासच्या परिसरांमध्ये आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज रात्री आपल्याला सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळेल। मित्रांनो, दुपारपर्यंत महाराष्ट्रातील आपल्याला बहुतांश भागात आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळेल। मात्र आपल्याला रात्री दरम्यान मोठ्या पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे। तसेच विदर्भाचा अंदाज जाणून घ्यायचं झालं तर अकोला, अमरावती, नागपूर या परिसरात आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळेल। रात्री दरम्यान तुरळक ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला या परिसरात झालेला पाहायला मिळेल। तर बुलढाणा, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, वाशिमच्या भागांमध्ये आपल्याला मोठा पाऊस आपल्याला आज येत्या काही तासांमध्येच आपल्याला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळेल। तर मित्रांनो, ही होती हवामानाबद्दल छोटीशी माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।